सोलापूर शहरातील मौलाना आझाद चौक नई जिंदगी येथे दिनांक 2/7/2025 रोजी दुपारी 2:30 वाजता घडलेल्या गंभीर घटनेनंतर सालार टोळीवर मोका कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे। फिर्यादी सोहेल रमजान सय्यद यांनी हात उसने दिलेले पैसे परत मागितले असता आरोपी फैसल सालार, जाफर शेटे, टिपू सालार, अनीस अहमद उर्फ पापड्या, अक्रम पैलवान आणि इतर 3 ते 4 जणांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। फैसल सालारने चाकूने धमकावत मी इथला भाई आहे, कोणी पुढे आलं तर खलास करेन असे म्हणत फिर्यादीच्या पोटात चाकू खुपसण्याचा प्रयत्न केला। यात फिर्यादीच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली। या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली। दुकाने आणि घरे बंद झाली। एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता, भारतीय हत्यार कायदा, फौजदारी सुधारणा कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला। तपासात आरोपी फैसल अब्दुल रहीम सालार, जाफर मोहम्मद युसुफ शेटे, सईद उर्फ टिपू अब्दुल रहीम सालार, अनीस अहमद उर्फ पापड्या, अकरम उर्फ पैलवान कय्यूम सातखेड आणि वसीम उर्फ मुकरी अब्दुल रहीम सालार यांनी गेल्या 10 वर्षात 2015 ते 2025 संघटित गुन्हेगारी टोळी म्हणून खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, गंभीर दुखापत आणि धमकीसारखे 7 गंभीर गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले। पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार यांनी दिनांक 21/7/2025 रोजी सालार टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 मोकाच्या कलम 3/1, 2, 3, 2, 3, 4 अंतर्गत कारवाईस मान्यता दिली। त्यानुसार या गुन्ह्यात मोका कायद्याची वाढ करण्यात आली आहे। सध्या या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री राजन माने करत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.